गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे महाराष्ट्रात पीओपी मूर्तींना अखेर परवानगी मिळालेली आहे आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई उच्च न्यायालयाचा हा मोठा निर्णय मानला जातोय। पीओपी गणेश मूर्तींवर असलेले निर्बंध आता हटवण्यात आलेले आहेत आणि केवळ कृत्रिम तलावांमध्ये याचं विसर्जन करता येणार आहे। अतिशय महत्त्वाचा असा हा निर्णय जलप्रदूषण टाळण्यासाठी जलस्रोतांचं प्रदूषण टाळण्यासाठी आता पीओपी ज्या मूर्ती आहेत त्यांना परवानगी तर देण्यात आलेली आहे, मात्र या पीओपी मूर्तींचं विसर्जन हे कृत्रिम तलावांमध्येच करणं बंधनकारक असणार आहे। आपण पाहतोय संबंध महाराष्ट्राचा लाडका उत्सव असलेला आणि लाडकं दैवत असलेल्या श्री गणरायाच्या गणेशोत्सवाला आता अवघे 2 महिनेच उरलेले आहेत आणि त्या दृष्टीने खरं तर पीओपी गणेश मूर्ती बनवू नयेत, पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय आधी घेण्यात आला होता, मात्र आता याला गणेश मूर्तिकारांनी आणि कारखानदारांनी विरोध केला। तसंच काही गणेशोत्सव मंडळांचा सुद्धा याला विरोध होतो आणि त्यामुळे आता यावर पुनर्विचार करण्यात आलेला आहे। तसंच आता पीओपीच्या गणेश मूर्तींना परवानगी देण्यात आलेली आहे, मात्र आता या ज्या पीओपीच्या गणेश मूर्ती केल्या जातील या गणेश मूर्ती असल्यास पीओपीच्या त्यांचं विसर्जन हे समुद्रामध्ये करता येणार नाही। महेंद्र जोईल आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। महेंद्र, काय अपडेट्स या संदर्भात? त्या मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय की कोणत्याही प्रकारची परिस्थिती नैसर्गिक जलसाठे आहेत त्यामध्ये पीओपी मूर्तीचे विसर्जन होणार नाही। मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप माने यांच्या खंडपीठाने जे कोणत्याही पीओपी मूर्तीचे नैसर्गिक जलसाठ्यामध्ये विसर्जन करण्यास परवानगी देणार नाही असं सांगितलंय। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजे सीपीसीबीच्या तज्ञ शिफारसीने केलेली ही पीओपी मूर्ती तयार करता येतील, परंतु नैसर्गिक जलसाठ्यात विसर्जित करता येणार नाही। सीपीसीबीने समितीने असेही म्हटले आहे की अशा मूर्ती फक्त कृत्रिम जलसाठ्यातच विसर्जित केल्या जाऊ शकतात। पीओपीने बनवलेल्या मूर्ती आहेत त्या विसर्जनाबाबत आतापर्यंत राज्य सरकारला विवेक बुद्धी वापरावी लागेल असा निर्णय जो आहे तो खंडपीठाने घेतलाय। सुनावणी दरम्यान मोठ्या मूर्ती विसर्जनाबाबत एकमेव मुद्दा असा समोर आलाय, त्यामुळे न्यायमूर्ती मारणे यांना मंडळानं दरवर्षी एक मूर्ती बनवून ठेवण्यास ती तयारी ठेवण्यास सांगितलं जाऊ शकते का, असाही प्रश्न तो विचारला गेलाय। त्यामुळे धन्यवाद महेंद्र या सगळ्या अपडेट्स बद्दल। तर अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा पीओपी गणेश मूर्तींच्या संदर्भातला, मात्र या पीओपी मूर्तींचं विसर्जन आता समुद्रात किंवा नैसर्गिक जलाशयांमध्ये करता येणार नाही, यासाठी कृत्रिम विसर्जन कुंडांचा वापर करणं बंधनकारक असेल।